ते नार्को टेस्ट करा म्हणतो ना, सगळ्यात आधी मी तयार आहे, मी कोर्टात अर्ज करणार आहे उद्या नार्को टेस्ट करा म्हणून. होऊन दे दूध का दूध पाणी का पाणी. उद्या मीच अर्ज करणार, गृह मंत्रालयाला करणार, आमच्या एसपी साहेबाला सांगणार, कलेक्टर साहेबाला सांगणार, कोर्टात पण जाणार. सगळ्यात अगोदर मी तयार आहे नार्को टेस्ट. अरे जातवाने रे, धन्यात्वासारखा नाहीये मी. मी जातवाने आरोप नाही करत, माझ्या उभ्या जीवनात मी आरोप नाही केला. भाषणं झाली असती, ते होत असतं जात असत, पण असे खुनापर्यंतचे आरोप, घातपात करण्यापर्यंतचे आरोप मी नाही करू शकत. तू सीबीआय काय म्हणतो, तू त्याच्या पुढची कोणची काय असेल त्याच्यात मी तयारी. मी तर म्हणतो नार्को टेस्ट सगळ्यात आधी मला अर्ज जाणार आहे. पाटील त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं की तुम्हीच माणसं पाठवली, मी त्यांना भेटलो, अनेक लोक येतात, फोटो काढतायत, भेटतात. मग हेच केलं आयुष्यभर तो. दुसऱ्या मुंडे गटाचे लोक वापरायचे आणि ते तुमचेच म्हणायचे, मराठ्यांचे पाठवायचे आणि तुमचेच म्हणायचे. तुला आयुष्यभर ते काय झालं, तू सटकात गेला. पण आता नियतीला हे मान्य नाही, त्याच्यामुळे तू चुकीच्या ठिकाणी हात घातल्यामुळे तू पक्का गाठला. आता सगळ्या महाराष्ट्रातले 6 करोड मराठी फोटो काढतात, येतात. कोणाला नाही म्हणतो मी इथं, मये येत म्हणून तुम्ही घातपात करणार का त्याचं ऐकून? आणि ते मये येत म्हणला का ते लोक? दाखव रे. आणि असं सुद्धा म्हटलं की आता या कोरात होऊन द्या ना. आता मय लोक आहेत ना ते, मयचे तो संग बोलले नाही ना, दोघ जण बोलते ती अटक झालेली. कोण कोण केंद्रीय मंत्री कोण येणार आहे? होऊ द्या. शिवराज चव्हाण नाही का केंद्रीय मंत्री, आपलं काय नाव आहे तसं, कृषी मंत्री. हा कृषी मंत्री ते हो, भरणे मामा. भरणे नाही, केंद्रातला मंत्री. हे नाव माहिती आपल्याला कोण आहे असं. चव्हाण आहे मला माहिती. हा मग काय माहिती, त्यांना म्हणा तुम्ही यांना पेमेंट द्या, तुम्ही तुमचं तिकडे बिझी राहा म्हणा. काय झालं एवढं नाही, त्याच कार्यक्रमात ती सरी. मग आता काय म्हणजे तुमचं शुक्रवार पुस्तक करून टाकतो, आम्हाला काय देऊ बी नका म्हणजे, जेव्हा पेमेंट आम्ही देतो तेव्हा द्या आम्हाला, काही रुपये आम्हाला काय दाखवू नका म्हणजे, भरवसा आहे म्हणजे भाव. म्हणजे तुमचं डीएमचं बोलणं झालं का? हा झालं बोललं. आणि दुसरी गोष्ट, आंतरवाडी मधून 2-4 जण घेतले बरं भेटायला, ह्याच्याकडे काहीच नाही. कोण जातं हो त्यांच्याकडे अंतरवाडीचं? हा मग 2-4 जण घेतले आज नाही, काल गेलते. काल गेलते काय? हो. विषय महाराष्ट्रासाठी म्हणून वेळ घ्यायला लागला आपल्याकडे. हे नव्हतं बोलले, हे स्मरणे गेलते, ह्यांची ओळख नाही काय नाही, डायरेक्ट तिथे गेले. चर्चा हे केली त्यांनी, म्हणजे असं प्रोग्राम बोलायला लागले, म्हणजे असं तर कोणी बी बोलतोय. हा बरोबर, काहीच प्रूफ नाही म्हणजे त्याच्याकडे. नाही आपल्या इतकं कोणी डोकं नसेल लावलं एवढं. तुम्हाला सांगतो ना, आपण जिथं ज्या जागेवर होतो त्या जागेवर दुसरं कोण नव्हतं. ऐका ना, मला एवढं बोलला, मला मी आयुष्याचं तुमचं कल्याण करून टाकतो, हे तुम्ही कुठं रुपये देतो आणि तुमचं आयुष्याचं कल्याण करून टाकतो, तुम्हाला कुठंच काही कमी करून देणार नाही, फक्त माझ्यावर भरोसा ठेवा म्हणजे शुक्रवार पुस्तक करून टाकतो. आम्हाला भरोसा तुमच्यावर, तुम्ही आम्हाला काही प्रूफ बी देऊ नका, काय नका, तुमची पेमेंट घ्या आणि आमचं आम्हाला देऊन टाका सर. तुमचं नाव कुठं झोपलं नाही, ऐका ना, त्यांना म्हणलं आमच्या नावाचं ते म्हणजे तुमचं नाव कुठं झोपणार नाही, उलट तुम्हाला कधी अडचण येऊन कसल्या कामात तुम्हाला सहकार्य केलं. त्यांनी शुक्रवार कम लावला बरं, आता मागच्या शनिवार केला कार्यक्रम आहे ना, आता उद्या परवा दिवशी 2 दिवस कार्यक्रम आहे तिथं, कृषी मंत्री येते, लय मोठा कार्यक्रम आहे तिथं. आता समजा रविवारी, सोमवारी, मंगळवारी कार्यक्रम आहे, बुधवार गुरुवार काय अडचण आहे त्याला? हा मग ते शुक्रवार म्हणजे ना म्हणतो मीच त्यांना म्हणलं शुक्रवार पस्तर करा, ते म्हणजे मंगळवार पस्तर कार्यक्रम आहे, म्हणलं शुक्रवार पस्तर करून टाका. रविवार परत शुक्रवार ते म्हणे माझी तब्येत खराब झाली. कार्यक्रमामुळे आपल्याला बोलता येत नाही ना, कार्यक्रम आहे तिथं 2-3 दिवस. असं का? हे मग आता जाणच नाही उद्या म्हणायचं मग त्यांच्याकडे. आता रविवार, सोमवार आणि मंगळवार 3 दिवस कार्यक्रम आहे. बापरे. आणि कार्यक्रम झाल्यावर 3 दिवस कार्यक्रम झाल्यावर तुम्हाला माहिती त्याला दुखणं येत आहे, 1-2 दिवस शांतच राहणार.
पण त्याला म्हणा तू बिझी राह इकडे ह्यांच्याकडे किंवा सावेकडे त्यांच्याकडे तुला भरोसा नसेल तर म्हणा तो कोणता विश्वास माणूस पाठव ऐकायला म्हणा. भरवशाचा काय विषय नाही, शुक्रवार पासून आपलं होऊन जाणार. आता मागच्या वेळी म्हणलं रविवारी होईल म्हणला पैशाच काम, आता परत शुक्रवारी म्हणला शुक्रवार पासून 100 किती होते आता किती बोललो ना 2 कोटी. मला काय माझं 1.5 कोटी द्या तुम्ही, तुमचे 50 काढून घ्या याच्यावर तुमच्या पद्धतीने कसं बरं. मला बाद झाली बाबा, तेवढीच बाद झाली, मला जास्त अपेक्षा नाही. हा मी तुम्हाला म्हणलो ना काय अडचण नाही. आणि पण शुक्रवार नंतर टाळू नका म्हणा. तुमच्या हाताने द्या म्हणत ऐका ना, तुमच्याच हाताने म्हणत येते त्या काढून बत्तच करू. ऐका ना धनंजय मंडळ म्हणा, आता तुम्ही उद्या देतो म्हणले होते, उद्या नाही देणार. याच्या अगोदर शनिवारी देतो म्हणले, बुधवारी देतो म्हणले, आता रविवार 3 वेळेस झाले म्हणा. आता शुक्रवार तर टाळू नका. कार्यक्रम आहे 3 दिवस कार्यक्रम आहे, आणि अगोदर 2 दिवसापासून तयारी होतात त्या कार्यक्रमाच्या. कार्यक्रमात मी लय बेजारी आहे त्या गोष्टीमुळं, मला सुचत नाही नेमकं काय. मी टेन्शन मध्ये तुमची कामा. नाही काय टेन्शन घ्यायचं नाही, शुक्रवार पुस्तक सांगा. पण शुक्रवारी तुमचं बोलणं झालं कन्फर्म. ते म्हणले अमोलराव, मला अमोलराव बोलतो ते, अमोलराव म्हणते ते म्हणजे तुम्ही या स्वतः, मला मी नाही येणार, नाही तर म्हणजे मग पाठवतो म्हणजे कांचनला पेमेंट. त्यांच्याकडे पाठीला पेमेंट जरी जमतं आपल्याला काही अडचण नाही. पेमेंट घेऊन पाठवतो म्हणजे मला, पण तुम्ही सांगितलं म्हणजे 63-64 तेवढ्या पाहिजेत म्हणजे मला. सगळ्या देऊन टाकून आपण त्यांना 64. मी तुम्हाला आबूर सांगितलं, त्यांच्या नाही, त्यांना सगळ्या देऊन टाकू. आपणच उलट्या याच्यातून मुक्त होऊ, आपल्याला नको टेन्शन, आपलं पैसे घेऊन मोकळं होऊ. आपण कोणाला एवढं मी मला म्हणले तुमचं कुठंच काय लिखित होणार, आणि त्याला मी संपणार नाही म्हणले, मी त्याच्या बरोबर बोटावर खेळतो म्हणजे त्याला. तुम्ही तुमचं कसं करा म्हणत, तुमचा मोठा प्रश्न आहे, पण आपण गरीब नसतात, आपलं काय पैसे भेटले विषय संपला. नाही बरोबर त्याला जास्त मागत नाही, आपल्याला आपले 1.5 कोटी द्यावं म्हणायचं. म्हणजे ह्याला तुम्ही म्हणा 2, तुम्हाला मी 50 देत, त्यातले काही अडचण नाही. चालतंय ना. हा त्यांना भेटल्या ना, तुम्ही इथं राहिले त्यांना जा म्हणले तरी जमन ना, काय अडचण त्याला. काय अडचण नाही. हा मग मी तुम्हाला सोडतोय. मी त्यांच्या गाडीत आलो पेमेंट घेऊन, तरी मी काय म्हणेन मला त्या माणसाला चौकशी दिली. हा माझ्यातल्या 2 कोटी मध्ये तुम्हाला 50 लाख देतो मी, मला 1.5 कोटी ठेवतो मग. पण आता रविवार म्हणले, उद्या म्हणले होते, पण तुम्ही शुक्रवार टाळू नका विनंती तुम्हाला. नाही कळत आता काय टेन्शन घेऊन. म्हणजे मुंडेल बी सांगा शुक्रवार टाळू नका म्हणा. नाही कळत काय म्हणले हा, पण त्यांना म्हणा तुम्ही खुश झाले, पण आम्ही 3-4 जण बरं का. आता ते उद्या आहे का आपल्याला सर नाव सगळं येणार आहे त्यांची डिटेल फोन परत उद्या कसं जाईल. पण त्यांच्याकडे काहीच नाही, नाव बोलणं झालं म्हणजे ह्याच्याकडे काहीच नाही, नसते हॉस्पिटल गोळ्या आणायला लागली. ठीक आहे, 14 जण कोण काल बी गेलते का? काल गेलते काल. असं का? फोन असते राव, काय त्याला कोणी संपर्क करताय तिकडे काय आपण काही नाहीच ना त्यांच्याकडे. तुम्हाला नाव जरी सांगितलं म्हणा आहे ते जवळचे देत असं म्हणायचं, जरी म्हणले तर काय तिकडे आपल्याला काय करत कोणी का आपल्याकडे कोणाकडेच नाही. ते म्हणजे काय उपयोग घ्यायचा सांभाळून, तसं काहीच विषय नाही म्हणा. मग ते आपल्याला आहे का काय असतं 63-60-64 काय सगळं देऊ त्यांना, आपल्याकडे जेवढे का तेवढं देऊन टाकू त्यांना. पण पेमेंट मध्ये ये ना करू म्हणा, आपण ते चेक बी करणार मोठा डुप्लिकेट आहे, ओरिजिनल मशीन घेऊन या तुम्ही. कसं काय मशीन घेऊन मी सगळं मोजून ठेवू.